टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। झारखंड आणि लगतच्या भागातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम हा कोकणावरती जाणवणार आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या कोकण किनारपट्टी भागात सध्या वेगवान वारे वाहताना पाहायला मिळत आहेत। ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने हे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत। पुढच्या 2 दिवसात या वाऱ्यांचा वेग आणखीन वाढणार आहे, कारण अरबी समुद्राकडून जोरदार वाऱ्यांचा वेग या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टीवरती सध्या वेगवान वारे वाहत आहेत। सध्या हवामान किंवा वातावरण सुद्धा या ठिकाणी ढगाळ पाहायला मिळत आहे। सरींवरती सध्या पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। तर आज हवामान खात्याकडून या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढच्या 2 दिवसात या ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। एकंदरीतच जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून पावसानं या ठिकाणी थोडीफार विश्रांती घेतलेली होती। सध्या सरींवरती या ठिकाणी पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। तर एकूण जर जून महिन्यातली आकडेवारी बघितली तर पावसानं या ठिकाणी जी 900 मिलीमीटरची जी सरासरी आहे ती पण या ठिकाणी ओलांडलेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीतच अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी वेगवान वारे वाहतात, त्याचा परिणाम सध्या किनारपट्टीवरती या ठिकाणी जाणवताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।